मेलमध्ये जे टेस्टीज आहेत ते टेस्टीज जे आहेत ते स्क्रोटम सॅकमध्ये प्रेझेंट असतात आणि स्क्रोटम सॅक मेलमध्ये बॉडीच्या आउटसाईडला प्रेझेंट आहे. आउटसाईडला प्रेझेंट असण्याचं रिझन काय तर स्पर्म प्रोडक्शनसाठी ह्युमन बॉडीपेक्षा जे टेम्परेचर आहे त्यापेक्षा 2 to 3 डिग्री सेल्सिअस लोअर टेम्परेचरची रिक्वायरमेंट असते. मग आउटसाईडला टेस्टीज असल्यामुळे होतं काय की जे स्क्रोटम सॅक आहे त्याच्यामध्ये दोन मसल्स आहेत. एकाचं नाव आहे क्रेमॅस्टर आणि दुसऱ्याचं आहे डार्टोस. ज्यावेळेला सराउंडिंग एन्व्हायरमेंट एकदम कोल्ड असेल तर हे मसल्स टेस्टीजला स्क्वीज करून घेतात आणि ती बॉडीसोबत अटॅच करतात आणि बॉडीची हीट ॲब्झॉर्ब करून त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं. आणि ज्यावेळेला सराउंडिंग हॉट असेल त्यावेळेला हे मसल रिलॅक्स होतात आणि जे टेस्टीज आहेत ते सस्पेंडेड राहतात बॉडीपासून थोडंसं लांब आणि तिथून कुलिंग करून स्वतःचं टेम्परेचर हे बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा 2 to 3 डिग्री सेल्सिअसनं लोअर ठेवतात. फक्त ह्याला काही ऑर्गॅनिझममध्ये एक्सेप्शन आहे. फॉर एक्झाम्पल डॉल्फिन किंवा हिपोपोटॅमस ज्याला आपण पानगोळा म्हणतो, ह्यांचे जे टेस्टीज आहेत त्यांच्या बॉडीच्या इनसाइडला आहेत. ह्याचं रिझन काय तर ते पाण्यामध्ये जास्त काळ राहतात आणि पाण्याचं टेम्परेचर खूप कमी राहू शकतं किंवा ते व्हॅरी करू शकतं. तर तिथलं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी त्यांचे जे टेस्टीज आहेत त्यांच्या त्या बॉडीच्या इनसाइडला प्रेझेंट आहेत.